हाय गाईज, नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर गाईज, तुम्हाला पहिल्यांदा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता आषाढी एकादश येते, त्यासाठी मी खास रेसिपी घेऊन आली आहे. ती रेसिपी काय आहे, त्या रेसिपीचं नाव काय आहे, त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर गाईज, हे बघा, आता मी काय काय घेतले. आता मी तुम्हाला मगाशी बोलले की मी काय रेसिपी बनवणार उपवासाची. तर मी उपवासाचे आप्पे बनवणार आहे. मला मागाशी बोलले की रेसिपी बनवताना तुम्हाला मी नाव सांगणार आहे. तर उपवासाचे आप्पे बनवणार आहे. तर तुम्हाला मी प्रमाण काय घेतलं हे सांगते. हे 1 वाटी भगर घेतली आहे, बारीक भगर, मला माहिती आहे भगर. ही 1 वाटी घेतली आहे आणि याचीच अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा आहे. म्हणजे असं की 1 वाटी जर आपण भगर घेतली तर त्याची अर्धी वाटी आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आपण आणि हे हिरवी मिरची शेंगदाणे घेतले. तर काय काय जण कसं हिरवी मिरची अशी बारीक कापून घेतात आणि शेंगदाण्याचं कूट करून घेतात. तर मी काय करणार आहे, दोन्ही एकत्र वाटणार आहे. तर मग ह्या पहिले आपण हे बारीक करून घेऊ मिक्सरला. त्यात आपलं बारीक करून झाले आपलं हिरवी मिरची शेंगदाणे. हे बघा, आता हे सगळं उपवासाचं म्हणजे आपण उपवासाचं सगळं साहित्य वापरणार आहे. आता हे झालं आपलं शेंगदाणा आणि हिरवी मिरची. ठीक आहे, आपण हे साईडला ठेवू. आता आपल्याला साबुदाणा आणि भगर ही मिक्सरला बारीक करून घ्यायची. तर आता आपण तुम्हाला मगाशी बोलले भगर आणि साबुदाणा आपण बारीक करून घ्यायचं मिक्सरला. आता ते मी मिक्सरला घेतलं आणि साबुदाणा मग दोघांचं प्रमाण सांगितलं आहे मी. आता हा बारीक करून घेऊ. तर आपलं हे पण बारीक पावडर करून झाली आहे. हे बघा, जरा जाडसरच ठेवली, जाडसरच ठेवायची, जास्त एकदम बारीक नाही वाटायची. आता यामध्ये आपल्याला दही ॲड करायची. दही तुम्हाला मी जशी आपण साबुदाणा अर्धी वाटी घेतली तेवढं दही आपल्याला वापरायची. आता हे दही मी याच्यात टाकणार आहे. तेवढंच पाणी टाकते. थोडं मिक्स करून घेऊ. म्हणजे कमसे कम तुम्ही 1 वाटी पाणी टाकू शकता. आता आपण हे परत एकदा फिरून घेऊ. आता आपलं हे दही जे टाकलं होतं त्यानंतर आपण परत वाटण केलं तर आपलं हे बॅटर तयार आहे. हे बघा, बघू शकता. आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊ. तर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. यामध्ये आपल्याला हे जे तुम्हाला बोलले हिरवी मिरची आणि शेंगदाणे मी एकत्र वाटते, ते मिक्स करते. ही इन्स्टंट रेसिपी आहे. आता उपवासाला कसं लोक खिचडी बटाटा खिचडी हे जास्त करून करतात. त्यामुळे जरा काहीतरी वेगळं म्हणून मी ही रेसिपी बनवली आहे. आशा करते की तुम्हाला ती नक्की आवडेल. चवीपुरती मीठ, दुसरी गोष्ट, तुम्हाला जर बटाटा टाकायचा असेल याच्यामध्ये तर टाकू शकता. मग तो तुम्ही केव्हा टाकू शकता, जेव्हा आपण दही टाकून जे बॅटर तयार केलं ना तेव्हा तो तुम्ही एकदम म्हणजे असा बटाटा साळून बारीक चिरून त्याच्यामध्ये स्लाइस करून टाकू शकता, म्हणजे तो त्याच्यामध्ये वाटला जाईल. आता हे पूर्ण आपण एकजीव करून घेऊ, मिक्स करून घेऊ. तुम्ही बघितलं याच्यामध्ये मी जास्त म्हणजे आपण जे उपवासाला जे वापरतो, तर काही लोक कोथिंबीर, कढीपत्ता, जिरे सगळं वापरतात. आता जे आम्ही तर नाही खात म्हणजे त्या गोष्टी आम्ही नाही खात उपवासाच्या वेळेस. जेवढं फक्त हिरवी मिरची शेंगदाणे एवढंच वापरतो. तर आपण हे फक्त
5 मिनटं एकदा झाकून ठेवू फक्त. एकजीव करून घेऊ चांगलं. तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की आवडेल. ज्यांना कोणा हमेशा खिचडी असते उपवासाला त्यांनी एकदा नक्की ट्राय करा, जरा काहीतरी वेगळं. तर आपण हे 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया. तर गाईज आपले 5 मिनिटं झाले, तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बघा, आपण जसं बॅटर पाहिजे परफेक्टली तसं झालं आहे. आणखीन एक गोष्ट, आता मी उपवासासाठी बनवते. जर तुम्हाला खायचा सोडा किंवा इनो वगैरे जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही रात्रभर हे म्हणजे झाकून भिजत ठेवा आणि सकाळी बनवा, तरी काय हरकत नाही. पण मी इनो टाकणार आहे कारण की मला लगेच बनवायचं आहे म्हणून. थोडं पाणी टाकते वगैरे आणि मिक्स करून घेऊ. तोपर्यंत आपण हे पॅन तापत ठेवू. आपल्याचं तुम्ही याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी बनवू शकता. आता पॅन तापू दे. तापत ठेवलं आहे. आपला पॅन तापलं आहे. आपल्याचं आता आपण थोडं तेल टाकू त्याच्यामध्ये. प्रत्येकामध्ये थोडं गॅस मी कमी केला आहे. तर आता आपण प्रत्येकामध्ये टाकूया. गॅस कमी ठेवला आहे मी. आता यावर आपण झाकण ठेवूया. नंतर गाईज आपले 5 मिनिटं झालेत. आपण बघूया आपले आप्पे तयार आहेत का. हे बघा किती मस्त दिसत आहेत, किती मस्त फुललेत. तर आपण याला पलटी मारू. हे बघा, पलटीला मारून घेऊ सगळे. आणि पलटी मारून झाल्यानंतर परत थोडं तेल सोडू येतो. असं नाही काय सोडलंच पाहिजे. थोडं सोडत फक्त, म्हणजे खालची बाजू पण चांगली एका साईडने भाजली जाते. एका साईडने बरोबर झाले नव्हतं. थोडं गॅस नॉर्मल कर. त्यामुळे जेव्हा आपण आप्पे बनवायला टाकू बॅटर तेव्हा गॅस कमीच राहून द्यायचा आहे, म्हणजे फुल नाही ठेवायचं. तर गाईज
किती छान दिसतं. तुम्हाला वाटतं का ते उपवासाचे आप्पे आहेत म्हणून? आणि म्हणजे कसं ज्याला खिचडी खाऊन खूपच कंटाळा आला असेल, खिचडी नकोच वाटत असेल, तर तुम्ही या पद्धतीने करून बघा, मला नक्की आवडेल. आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असते की माझे व्हिडिओ फक्त बघू नका, माझ्या रेसिपी ट्राय पण करत जा. आणि तुम्हाला जमते की नाही, तुम्हाला माझी रेसिपी आवडली की नाही हे कमेंट करून सांगत जा प्लीज. थोडं नॉर्मल ब्राऊन होऊन देऊया. आता मी हे बघा झाले त्या एक दोन्ही साईडने काढून देते. किती मस्त फुलले आहेत, किती छान दिसत आहेत. आता आपण गॅस कमीच ठेवला आहे आणि थोडंसं तेल फिरून बॅटर टाकूया. पुन्हा 5 मिनिटं आपण झाकून ठेवूया. तर काय आपले 5 मिनिटं झाले, बघूया. बघा आता पलटी मारूया आपण मस्त. गॅस कमी ठेवला तर साईड चांगली भाजली जाते, म्हणजे करपत नाही असं. आता आपण थोडं तेल सोडल्यावरती म्हणजे दुसरी बाजू पण चांगली भाजली जाईल. दोन मिनटं असंच ठेवूया. तर गाईस आपण एक साईड आपण चांगली भाजून द्यायची होतो. आता झाली, मी काढून घेते सगळे. बघा आता याच पद्धतीने हे जे पुढचे बॅटर आहे ते आपण टाकून घेऊ. तेवढं भांडं भरणार नाही याच्यामध्ये, जेवढं भरेल तेवढं भरेल. बॅटर थोडंच राहिलं आहे. याच पद्धतीने आपण पुढचं पण आपले काढून घेऊ. आणि त्याच्यावर झाकण ठेवतो. तर गाईज हे बघा आपले आप्पे रेडी आहेत. आता मला मी एक तोडून दाखवते, जे आतून किती फुललेत, गरम आहेत काय काय म्हणून. हे बघा किती मस्त झालेत, आतून पण किती मस्त फुललेत, एकदम स्पॉन्ज एकदम स्मूथ झालेत, बघू शकता. तर गाईज तुम्ही ह्या पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला माझी ही आप्पे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर गाईज माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. रेसिपी बघू नका, लाईकसुद्धा करा. आणि त्याहून जास्त महत्त्वाचं म्हणजे ट्राय
करून नक्की बघा, कारण की ही उपवासाची रेसिपी आहे आणि आता आषाढी एकादशी येते म्हणून. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.